ओमकार अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मित्रा म्हणजे आठवड्यातनं एकदा वगैरे महिन्यातनं आम्ही त्याला फोन करत असतो. पण टीप असं नाही, पण आम्ही खूप चांगले आमचं बॉन्डिंग आहे. आम्ही एकत्र खूप चांगलं जास्त काम केलेलं आहे. मग तो गेला, मग मी एकटा पडलो. म्हटलं अरे यार, चांगला मित्र आहे आपला, चांगला आणि उत्तम ॲक्टर पण आहे. पण त्याच्या काहीतरी त्याच्यामध्ये तसं मी सोडलं 5 वर्षानंतर की मला सेम आवडत असं काय असेल त्याचं. पण मग आम्ही तरी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे. तो सिनेमे करतोय, चांगले चांगले नाटकात काम करतोय. भेटतो आम्ही कधी कधी. एकदा आम्ही झीच्या इव्हेंटला पण भेटलो होतो, झी गौरवच्या इव्हेंटला. मला बरं वाटलं, माझा मित्र भेटला मला. मगातपासून 3-4 वेळा वनिताचं नाव ऐकलं. आता वनिताला पण तिकडे घेऊन जायची काही असं काही नाही आहे, मला बसवू नका. ती आहे बिचारी, तिकडे काम करते, पण चांगली अभिनेत्री आहे. तिच्यासारखी अभिनेत्री नाही आहे ह्या एजमध्ये. ती ह्या पद्धतीने काम करते ना वनिता. वनिता स्टेजवरती कुणासोबतही काम करू शकते. मी किती मोठा वनिता त्याला टफ देणार, एवढी भारी काम करते वनिता. माझी फेवरेट आहे. म्हणजे मी एवढे ऍडिशन हे करायचं होतं, फक्त वनिताला कळायचं की हा काय करणार आहे म्हणून. ते थांबायची. मी आणि भोजने जेव्हा होतो तेव्हा, आणि आम्ही त्या डोळ्याने कोणाचं मग ती पुढचं वाक्य उचलायची. तिलाच एकट्याला कळायचं की आता हे दोघे, आता ह्यांनी ऍडिशन घेतलेली, आता दोघे येत आहेत म्हणून. एवढी हुशार अभिनेत्री आहे, माझी आवडते अभिनेत्री आहे. आम्ही ओपनला जरी काम करत असलो, स्किट वगैरे, तरी तेवढ्याच एनर्जीने जसं आम्ही स्क्रीनला काम करतो तसं आम्ही ओपनमध्ये पण काम करतो. वा. तिचा जसा उल्लेख केला तसं अजून त्या मंचावरचे कुठले चेहरे आहेत का की ज्यांच्याविषयी बोलावं असं वाटतंय किंवा कौतुक करावं असं वाटतंय? जसं वनिताचं केलं तसं अजून कोणी आहे ना. नम्रता आहे, शिवाली आहे, चेतना आहे, समीर दादा तर आहेच, प्रसाद पण आहेच. त्याच्यानंतर मोरे सर आहेत, अरुण सर आहेत, जे आपले जुने सिनियर्स आहेत आपल्याकडे, ज्यांच्याकडे अनुभव बराच आहे. प्रथमेश रमेशची वेगळी शैली आहे, श्यामदादाची भाषा आहे. सगळे कलाकार खूप भारी भारी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले सगळे आर्टिस्ट आहेत सगळे. त्याच्यामुळे त्याचं वेटेज जास्त वाढलेलं आहे. पण मी जास्त काम या दोघांमुळे सोबत केलं असल्यामुळे, वनिता आणि मीच, मला जरा जास्त. बट सेटवर बेस्ट फ्रेंड कोण होतं ज्याच्याशी तू सगळं शेअर करायचंस? कारण की असतं ना, आता आम्ही ऑफिसमध्ये असतो, आमचा कोण ना कोणतरी असतं की बाबा हा आपण ह्याच्यावर काम करणार आहोत 8 तास तरी, त्याच्यावर आपण सगळं शेअर करतो किंवा गप्पा मारतो, काही पर्सनल गोष्टी शेअर करतो. असं कोणी होता का सेटवर? नाही. मग इंडस्ट्रीत खरी मैत्री नसते? मी नाही करत कोणाबरोबर जास्त. पण तुला अनुभव कसा आहे? मला अनुभव नाही. मला असं वाटतं की रेसमध्ये धावणारा प्रत्येक जण हा तुमचा कॉम्पिटिटर आहे, तुमचा मित्र नाही. म्हणून मी फार जरा कमी मैत्री करतो. पण माझा मित्र जसा बघायला गेला तर निखिल चव्हाण, त्याच्यानंतर राकेश शशी आहेत, ते माझे जुनेच आहेत माझे सगळ्यात जास्त. निखिल बरोबर मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत, कारण तो मला असा माझा वाटतोय जवळचा. त्याच्यानंतर विशाल देवरुखकर आहेत, अभिनय बेर्डे, या 3-4 जणांसोबतच जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. तर माझ्या फोनमध्ये काय, बाकी मग बजाज फायनान्सचा फोन, होम फोनच येत नाही आपल्याला. बजाजवाले रोज फोन, त्यांना असं वाटतं की मला लय लोनची गरज आहे. मला लोनची गरज आहे पण रोज नाही. तू रोज फोन, सर अरे सर प्लीज, तुम्ही तेच ना गौरव मोरे, सर तुम्हाला बोलून भारी वाटलं. मला बोलून भारी वाटलं की लोन द्यायचं म्हणून भारी वाटलं. बोलून भारी वाटलं, ठीक आहे बोल. चला हवा येऊद्यासाठी जेव्हा तुला पहिल्यांदा तुझ्याकडे आली, विचारणा झाली, तू हास्य जत्रेतले तुझे जे खास कुणी आहेत त्यांना कॉल केलेस का, त्यांच्याशी बोललास का, किंवा तुला कॉल आले का जेव्हा तू पहिल्यांदा आम्हाला दिसलास ना प्रोमो मध्ये? हबो असं झालं, म्हणजे नॉर्मल आमच्या घरातल्या नॉर्मल पब्लिकचं असं झालं, रे गौरव इथे आला. या रिॲक्शन ऑब्व्हियसली इंडस्ट्रीतनंही आल्या असतील. तर तुला ज्या कळल्यात रिॲक्शन, किंवा तुझं जे बोलणं झालं इतर कलाकारांसोबत, किंवा तू स्वतःहून कोणाला गायडन्स हवा म्हणून विचारले, मी करतोय, तर असं काय 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 झालं? माझी मीटिंग झाली ना, तेव्हा त्यांना सांगितलं की आता जस्ट हा कार्यक्रम मी सोडला, थोडा रेस्ट घेतो मी, कारण आता इथे हा रनिंग शो चालू आहे, सगळं रनिंग आहे. यूट्यूबला पण आपण दिसतोय, सोशल मीडियावर पण दिसतोच आहे. थोडा वेळ घेऊया. आणि म्हणलं आमच्याकडे पण आपला वेळ आहे, तू वेळ घे, आरामात विचार करून सांग. मी विचार केल्यानंतर मी बऱ्याच जणांना म्हणजे असं डिस्कस केलं मी. मग त्यात विशाल देवरुखकर आहे, मग त्यात निखिल चव्हाण आहे, त्याला पण मी सांगितलं. अभिनय बेर्डे आहे, त्याला पण मी सांगितलं. सिद्धार्थ जाधव सरांशी मी डिस्कस केलं, त्यांना पण सांगितलं. पण त्यांना मी हे पण सांगितलं की मला काय वाटतंय. म्हटलं मी आत्ताच सोडलाय, सोशल मीडियावरती शिव्या पण खाल्ल्यात, काही लोकांनी प्रेम पण केलंय, थोडा म्हटलं मी पण आराम करतो. आणि जेव्हा आता 2 वर्ष झाली, 18 महिने झाले असतील त्याला, 18 ते 2 वर्ष झाले. आता असं वाटलं की आता करू.
दोन वर्ष मोठा टाइम आहे ना, गॅप आहे, तर करूया. मग मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं, जे जे आपले मित्र आहेत त्यांना, की मी करतोय, फक्त सध्या मी बाहेर सांगणार नाही कुणाला, जोपर्यंत प्रोमो किंवा एखादा फोटो किंवा असं काही चॅनल तर्फे बाहेर येत ना तोपर्यंत. सिद्धार्थची काय रिएक्शन? हा, कर मजा कर, मस्त कर, तू करतोय आता तेच आहे ना, तू कर, बिंदास कर, मजा कर, तिकडे पण मजा करशील, मला गॅरंटी आहे, कर तू, आणि मी आहे. असं बरं वाटतं, असं कोणी बोललं मी आहे असं म्हटलं तरी बरं वाटतं आपल्याला. त्यात सिद्धार्थ दोस्त सर म्हणतात म्हटल्यानंतर त्याला अजून वेगळा कॉन्फिडन्स येतो. आता तू हास्यचित्र सोडलंयस, का सोडलंस याच्याविषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालंयस की काय कारणं होती त्यामागची, पण परत हास्यजत्रेमधून कॉल आला की पुन्हा ये हास्यजत्रेमध्ये, तर तू येशील का? नाही, आता कठीण आहे जरा, कारण आता मी इकडे काम करतोय ना, तर त्याच्यामुळे. पण स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करायला तरी जाशील का? कुठे? उद्या तुझा सिनेमा आला आणि त्याचा प्रमोशनसाठी जावं लागलं. ए बाबा, पण आता आपल्याकडे आहे ना, चला हवं द्या. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. माझा भाव आहे उद्या आहे ना. तिकडे घेऊन जाईल. मगाशी तू जसं म्हणालास, विचारलं तेव्हा की कोणी बेस्ट फ्रेंड नाहीये किंवा तुझे कोणी असे 4-5 नावं सोडली तर अजून कोणी मित्र नाहीये. तू म्हणालास की कॉम्पिटिटर्स आहेत सगळे, किंवा मग ते तू ठरवलंयस की बाबा मी सगळ्यांना कॉम्पिटिटर मांडणार आहेत, मला मैत्री नाही करायची आहे, नाही, काही अनुभव तुला आले? अनुभव आले म्हणून मी तसं सांगतो तुम्हाला, अच्छा, की इथे म्हणजे म्हणून बोललो मी, आता कशाला बोललो हा असतो. तेच. तर मला नंतर फार उशिरा कळलं की अरे आपण सगळे कॉम्पिटिटरच आहेत इकडे. बरं, इंडस्ट्रीतल्या बऱ्याचदा असं होत असेल, शूटिंगच्या निमित्ताने म्हण, इव्हेंटच्या निमित्ताने म्हण, कुठल्याही निमित्ताने बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात. आता तू विषय काढलास तेव्हा अनुभवाचा, पण अपमानास्पद वागणूक असते बऱ्याचदा, मग बोलण्यातनं म्हण किंवा इग्नोर करण्यातनं म्हणारे हा आलाय मी इग्नोर करून जाणं म्हण, अशा बऱ्याचदा काही गोष्टी घडतात. या अशा अपमानास्पद वागणुकीला तू कसा सामोरा जातोस किंवा तू काय ठरवलेस? हे असं बऱ्याचदा बरेच जणांसोबत मला नाही करत कोणी. मला जो कोणी इग्नोर केलं ते मी त्यांना कायमच इग्नोर करतो, मी नाही ठेवत. मला असं तसं माझ्या समोर असं कधी झालेलं नाहीये, पण मग मला तसं केलं तर मग मी सोडणार ना, मग मी इग्नोर करून टाकणार. आणि गौरव नाती कशी जपतो? मी खूप मनापासून सगळ्यांना नाही करतो, जोडण्याचा प्रयत्न करतो, जेवढं मला जमेल तेवढं. मी जेवढा चांगला तेवढा वाईट पण आहे, त्यामुळे मी आधी खूप देतो, पण मला तर असं कळलं की अरे यार थोडंसं ते प्रॅक्टिकली म्हणतात ना, असं काहीतरी चालू आहे, आपण देत जातो आणि समोरच्याकडून येत नाही, म्हणजे इझी अवेलेबल म्हणा, किंवा त्यांना असं वाटतं की अरे हा जास्त तर आहेच मूर्ख आहे असं समजत असतील तर मग फायदा नाही. मग मी थोडं थांबतो, ठीक आहे, त्याचे वेगळे थॉट आहेत किंवा त्यांचे वेगळे थॉट आहेत, आपण थोडंसं बॅकफुटला येऊया. पण असं कधी झालंय का की आपण एखाद्याला खूप जवळचं म्हणतो, इंडस्ट्री म्हणजे तू म्हणालाच अनुभव आलेत, खूप जवळचं मानतो आणि मग त्यांच्याकडून तसं अपेक्षित काही नाही होत, म्हणजे मैत्री असेल किंवा कामानिमित्त असेल, तसं काही झालंय का? किंवा मग ते आलं की मग ते तू कसं फील करतो? नाही ना, होतं ते. आता प्रत्येकाचे आपापले विचार आहेत, आता जबरदस्ती तर करू शकत नाही कुणाला आपण. एखादा अनुभव ज्याला डील करणं तुला अवघड गेलं होतं पण तरी तू केलंस, असा अनुभव आता मधल्या 1.5-2 वर्षात तर बरेच आले मला, त्याच्यामुळे आता त्याची सवय झालेली आहे. पण नाव न घेता एखादा अनुभव इतर येणाऱ्या कलाकारांसाठी असेल की बाबा यांना डील केलं आता होतं? मागच्याच इंटरव्ह्यू मध्ये बोलले त्यावेळी आता नको.